गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने संत चरित्रमाला या मालिकेअंतर्गत आपण परमपूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरित्राचं परिशीलन करीत आहोत. दुसरं पुष्प आहे. गेल्या पुष्पामध्ये आपण त्यांचा जन्म आणि बालपणच्या त्यांच्या काही लीला खोड्याच खरं म्हणजे या काही श्रवण केल्या. चरित्र ग्रंथानुसार प्राध्यापक के व्ही बेलसरे यांनी लिहिलेला ब्रह्मचैतन्य महाराज चरित्र आणि शिकवण या नावाचा एक अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे. तो पूज्य ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवनाचा कोशच आहे. हो, फार समग्रतेने त्यांनी लिहिलं आहे. त्या ग्रंथाच्या आधारे आपण काही हे श्रवण करतो आहोत. बालपण आपण सगळं पाहिलं. महाराजांची वृत्ती थोडीशी आता अंतर्मुख बनली हो, कारण ते अत्यंत हूड आणि खोडकर होते. खूप खोड्या करायचे. त्यांच्या मातोश्री गीताबाई शेवटी कंटाळल्या आणि म्हणाल्या, गणू तू शांत हो जरा, किती दंगामस्ती करतोस, मला रोज गाऱ्हाणे ऐकायला लागतात, थोडा शांत हो. आणि तू जर शांत झालास ना तर मी राम नामाची लाखोली वाहीन. हे या पुष्पात आपण थोडंसं ऐकलं आहे. आणि ते आईला चटकन म्हणाले, आई बघ मी आता शांतच आहे, चांगला वागेन, पण तुला रामनामाची लाखोली मात्र व्हावी लागेल बरं का. श्रोते हो, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवनामध्ये बालपणापासून ते अगदी लहान असल्यापासून दोन गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळतात. श्रोते, एक, त्यांना रामनामाची स्वाभाविक आवड आहे. संस्कारही तसेच आहेत घरामध्ये. आजोबा त्यांचे जे आहेत लिंगोपंत आणि वडीलही रावजी हे सगळे रामभक्त आहेत. विशेषतः आजोबांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. संस्कार आजोबांचे आहेत. आजोबांनी पूजा करावी हेही बसावं, त्यांनी गीता म्हणावी, यांनी काही श्लोक म्हणावे. आणि रामनामाचं त्यांना वेड उपजत आहे, याचा अर्थ संस्कार स्वभावाप्रमाणे त्यांना पूर्वजन्माप्रमाणे प्राप्त झालेला आहे. एक ही गोष्ट आहे, त्यांना रामनामाची स्वभावता खूप आवड आहे. आणि दोन, त्यांना आपल्या संपूर्ण जीवन कार्याचं एकंदर प्रयोजन काय हे आधीच कळलेलं आहे. रामदास स्वामी आहेत, एकनाथ स्वामी महाराज आहेत किंवा अजून अनेक संत असतील, यांना आपलं जीवन कार्य काय आहे, की मला काय पुढे करायचं आहे याची स्पष्ट जाणीव असते. ब्रह्मचैतन्य महाराज आईच्या त्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच जरा अंतर्मुख झाले, शांत झाले आणि खूप आता ते आपलं मन ध्यानात रमवायला लागले. राम महाराज पहाटे जर नदीवर स्नानाला ब्रह्मचैतन्य महाराज गेले तर स्नानानंतर 2-2 तास त्या ठिकाणी ध्यान धारणा आणि प्रभू रामचंद्रांच्या जपामध्ये राहायचे. अजून अनुग्रह नाही आहे, पण बालपणापासून वय आता 8 वर्ष संपून 9 लागलेलं आहे, फार वय पण नाही, पण खूप अंतर्मुख व्हायला लागले, एकांतात राहायला लागले. जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला, स्पष्ट जाणीव होते आपल्याला काय करायचं आहे. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांच्या घराच्या शेजारी आजही गोंदवल्यामध्ये ज्या ठिकाणी थोरलं राम मंदिर आहे ना, तेच ब्रह्मचैतन्य महाराजांचं निवासाचं घर असे. आणि त्या घरामध्ये पुढे राम मंदिर ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्थापन केले. ती कथा पुढे येईल. पण त्यांच्या घराच्या समोरच अगदी एक हनुमंतांचं मंदिर त्या काळी असे आताही आहे. आपल्यापैकी अनेक साधक जे गोंदवल्याला नेहमी जातात त्यांनी दर्शन घेतलं असेलच नक्की. त्याचं प्राचीन मंदिर आहे, खूप आधीपासून आहे.
आणि त्या ठिकाणी अनेक साधू, फकीर, संन्यासी, रामदासी हे तीर्थयात्रा करायला निघणारे सगळे पथिक हे त्या ठिकाणी विश्रामाला थांबायचे. कोणी 1 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी एकच रात्र असे थांबायचे. असंच एक वेळा एक वृद्ध रामदासी त्या हनुमंतांच्या मंदिरात आले आणि ब्रह्मचैतन्य महाराजांना फार ही उत्सुकता असे. कोण आला आज मंदिरात? जायचं, त्याला नमस्कार करायचा, त्याच्याजवळ बसायचं, त्यांच्याशी काही बोलायचं. वय 9 वर्ष हा. तर कल्पना सुद्धा आपल्याला करवत नाही की 9 वर्षाच्या मुलाला अशी जिज्ञासा कशी असावी. कारण त्यांना पूर्वसंस्कारच जबरदस्त येतो. एकदा असा जो वृद्ध रामदासी आले, त्यांची दिनचर्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी पाहिली की पहाटे 5ला उठतात. ह्यांच्याकडे लवकर उठ नाही. हे जायचे मंदिरात. ते मोठ्याने मनाचे श्लोक म्हणायचे. रामदासीच होते. काही प्रातस्मरण, मनाचे श्लोक म्हणायचे. मग गावात जायचे भिक्षेला. रामदासी असल्यामुळे भिक्षेचा संप्रदाय आहे. भिक्षा मागून आणावी. मंदिरातच मुक्काम आहे. भोजनोत्तर दुपारच्या काळामध्ये ते रामायण सांगायचे, गोड सांगायचे. आमचे गणूबुवा तिथे जाऊन बसायचे ऐकायला. रात्री ते गोड कीर्तन करायचे असं चरित्रात लिहिलंय. कीर्तनालाही ब्रह्मचैतन्य महाराजांच्या घरातली माणसं जाऊन बसायची. अजूनही काही येत असतील. पण प्रभावित झाले आणि सगळी माणसं नसताना गोंंदवलेकर महाराजांनी म्हणजे गणूबुवांनी लहान वयातल्या त्यांना एकांत प्रश्न केला, महाराज कारण रामदासी संप्रदायातल्या माणसांचा काही वेश असतो, छाती असते भगवी, भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग जेव्हा, असं मग तेव्हा असा श्लोक आहे. रामदासी म्हणजे काय याचं वर्णन केलंय. हातात माळ पाहिजे, मुखात रामनाम पाहिजे, भगवी वस्त्रे पाहिजे. आणि या लहानशा गणूबुवांनी त्यांना सगळे निघून गेल्यानंतर एकांत प्रश्न केला की महाराज तुम्ही असा हा वेश का धारण केला? काय त्याचं प्रयोजन? कशासाठी हा वेश तुम्ही घातला? असा वेगळाच आहे सगळ्यांपेक्षा. सगळ्या समाजात तर असे लोक घालत नाही वेश. म्हणजे 9 वर्षाच्या मुलांनी विचारलेला प्रश्न. त्या वृद्ध रामदासाला कौतुकही वाटलं, कुतूहल वाटलं आणि सांगितलं, बाळ, डोळ्यात पाणी येऊन सांगितलं, बाळ, अरे मी हे संप्रदायाची रीत म्हणून तर करतोच आहे, पण देव भेटा म्हणून करतोय. महाराज म्हणजे असे कपडे घातल्याने देव भेटतो का? आणि महाराज मुख्य प्रश्न, तुम्हाला देव भेटला का मग हे वस्त्र घालून, असे वेश करून? त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे, नाही रे बाळ, अजून मला देवाचं दर्शन नाही झालेलं. खरा एखादा सत्पुरुष संत जर का त्याच्या भेटीचा योग आला ना, तर मग देव भेटतो. असं एकाएकी नाही भेटत. त्याला सद्गुरू म्हणतात. म्हणून सद्गुरूंच्या कृपेने देवाचं दर्शन होतं बाळ. आणि हा संवाद संपला. त्या साधूचे म्हणजे त्या रामदासाचे त्या मंदिरातलं काय नियोजित दिवस ते संपले. कोणी 1 दिवस राहतात, कोणी 2, कोणी 3, तो निघून गेला. पण लहानपणचे गणूबुवा अजूनच अंतर्मुख झाले. त्या एका वाक्याने की देव जर आपल्याला भेटायचा असेल, दर्शन व्हायचं असेल, तर सद्गुरूंची गाठ व्हायला पाहिजे. म्हणून जाणतेन गुरु भजजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती श्रीराम. ज्ञानेश्वरीत एवढी आहे माऊलींची. म्हणून जाणतेने गुरु भजिजे. घरातही तेच वातावरण सगळ्यांकडलं ऐकलेलं आहे. आता त्या रामदासाच्या मुखातून ऐकलं आणि गोंदवलेकर महाराज म्हणजे लहानपणी गणूबुवा विचार करायला लागले की खरंच आहे, देव का असा वाटेवर पडलाय का? किंवा सत्पुरुष सद्गुरू वाटेवर पडलेत का? घरी येऊन येणार थोडीच आहेत. आपल्याला घर सोडायला पाहिजे आणि सद्गुरूंचा शोध घ्यायला पाहिजे. बघा, 8वं संपून 9 लागलेल्या मुलाच्या मनामध्ये कसे विचार आहेत. ह्याच विचारात राहायला लागले. तळमळ चैन पडेना, सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही श्रीराम. दासबोधातलीच होऊया. सद्गुरूशिवाय तळमळ जाणार नाही की मला आता सद्गुरूची गाठ कशी होईल. हाच विचार अखंड करायला लागले आणि काही झालं तरी घरात बसून काही होण्यासारखं नाही, मला घर सोडायलाच पाहिजे हा एकसारखा विचार करायला लागले. ब्रह्मचैतन्य महाराजांचे बाल सवंगडी खूप होते गावामध्ये, मित्र होते. सगळ्यांना गणूबुवा खूप आवडायचे. तेजस्वी दिसायचे, लहानची मूर्ती, पण खूप छान बोलायचे. बोलण्याचा प्रभाव व्हायचा. लबाडी कपट बिलकुल नसे, प्रामाणिकपणे बोलायचे.
मुलांमध्ये लोकप्रियच होते हो लहानपणी. आणि त्यांचा हा गुण पुढच्या काळात खूप वाढला आणि प्रचंड लाखो हजारोंच्या संख्येने लोकसंग्रह शिष्यांचा जो झाला ना, ती वृत्ती बालपणापासून दिसते. गावातल्या अनेकांना ते खूप प्रिय आहेत. आणि त्यामध्ये यांचा एक चुलत भाऊ आहे, त्याचं नाव दामोदर असं आहे. यांचा एक चुलत भाऊ आहे आणि एक वामन म्हासुर्णेकर नावाचा अजून एक यांचा मित्र आहे. हे खूप यांचे मित्र तर खूप होते गावात, पण अगदी विश्वासातले, प्रामाणिक असे हे दोघं होते. गणोबा विचारात आहेत, तळमळीत आहेत. या दोन्ही मित्रांना एकदा बोलावलं, एकत्र कुठेतरी बसले आणि आपल्या मनातला विचार सांगितला, की गड्यांनो, मनुष्य जन्माचं ध्येय सद्गुरूंची प्राप्ती आहे. कारण सद्गुरूंची प्राप्ती झाल्याशिवाय देव भेटत नाही. आपण सद्गुरूंच्या शोधासाठी निघायला पाहिजे. त्या दोघांनी शांतपणे ऐकलं हे आणि त्यांचा आजपर्यंतचा अनुभव की गणोबा कधी कधी वाईट बोलत नाही. गणोबा जे बोलतो ते खरंच असतंय. त्यांना विचार पटला आणि या तिघांनी मिळून, त्रिकुटाने मिळून एक योजना असली की आपलं घर सोडून जायचं. पण लक्षात ठेवा रे, घरी कुणालाही बिलकुल कळता कामा नये, गुपचाप. हा, अगदी कुणालाही सांगू नका. योजना ठरली, दिवस ठरला आणि गुरु शोधासाठी ही लहान मुलं, 3 मुलं, 8वं संपून साधारण सारख्याच वयाचे होते. त्यांनी गोंदवलं गाव, घरदार, आई वडील सगळं सोडायचं ठरवलं. ध्येय गुरूंचा शोध. श्रोते हो, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कथेमध्ये, चरित्रामध्ये सद्गुरूंचा त्यांनी केलेला शोध हे प्रकरण फार महत्वाचं आहे. पुढे त्यांच्या लीला आहेत. सद्गुरुपदी आरूढ झाल्यानंतर त्यांच्या लीला आहेत. पण सद्गुरुपदी आरूढ होईपर्यंत, ते सद्गुरू होईपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये ज्या कथा आहेत, त्यात सद्गुरू भेटीची तळमळ आणि त्यासाठी सद्गुरूंचा केलेला शोध, हे प्रकरण फारच साधकांना अत्यंत आवडण्यासारखंच आहे. आपण मुळातही ते वाचलं असेल सगळ्यांनी, अशी माझी नम्र जाणीव आहे. वाचावंच पुन्हा पुन्हा पुन्हा. त्याचा कळत न कळत आपल्या मनावर खूप परिणाम होतो. आणि हे तिघा मुलांनी योजना आखली आणि ठरवलं की एक दिवस सकाळी, दिवस ठरवला, सकाळी 3-3:30ला नदीच्या काठावर जमायचं. माणगंगा नदी आहे गोंदवल्याला. आणि त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्य महाराज हे घरात कुणाला काही सुगावा लागू दिला नाही. आई वडील झोपलेत, आजोबाजी आहेत आणि घरातून गुपचापपणे गणूबुवा सकाळी 3-3:30च्या सुमाराला ब्राह्म मुहूर्तावर घरातून बाहेर पडले, नदीच्या काठावर येऊन बसले. थोड्या वेळाने दामोदर आणि वामन म्हासुर्णेकर हेही आले ठरल्याप्रमाणे. कल्पना करून बघा, किती कशी अतर्क्य घटना आहे. सहसा अशा सामान्यपणे घटना घडत नाही. 9 वर्षाचं मूल आई वडिलांना न सांगता सकाळी 3ला थंडीमध्ये, बरं निघताना सामग्री काही जवळ नाही असं वर्णन केलंय चरित्रकार. फक्त एक लंगोटी आणि अंगात त्यांच्या सदरा आहे आणि त्यांच्या कानामध्ये एक भिकबाळी आहे. भिकबाळी म्हणायची पूर्वी, ती सोन्याची आहे, उजव्या कानात आहे त्यांच्या. बाकी सामग्री काहीच नाही. पाणी जवळ नाही, काही वस्त्र नाही, पांघरायला नाही, काही सामग्री नाही. मित्रही तसेच आले आणि या सर्वांनी ठरवल्याप्रमाणे गोंदवलं सोडलं अगदी पहाटे. गोंदवल्याहून विचार तिथे केला की आता आपल्याला गुरूंचा शोध घ्यायचा आहे, कुठे जावं आधी. माहिती नक्की नव्हतं, पण घरातल्या वडीलधारी मंडळींच्या मुखांमधून कधी कधी ऐकलं होतं की कोल्हापूरला खूप संन्यासी फकीर साधू असतात पुष्कळ. जगदंबेचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कदाचित भेट सुरुवात तिथून करावी. श्रोते हो, जरा डोळ्यासमोर दृश्य आणावं आपण. गोंदावलं आणि कोल्हापूर म्हणजे मातापूरही त्याचं एक नाव आहे. हे अंतर काय कमी नाही मुलांच्या दृष्टीने. बरं, वाहनं काही नाही आहे, वाहनाने जायचं नाही, पायी जायचंय, अनवाणी जायचंय. 137 किलोमीटर अंतर आहे आजच्या भाषेत. एवढं अंतर पार करून जायचंय पायी. का एका दिवसात थोडी जाणार आहे इतकी लहान मुलं, काही दिवस लागणार आहेत. म्हणून मजल दर मजल मुक्काम करत करत जायचं. संध्याकाळ झाली की जे गाव लागेल एखादं, त्या गावामध्ये थांबायचं. गावाच्या बाहेर एखादं मंदिर असेल, त्या मंदिरात थोडा मुक्काम करायचा. सकाळी 5-6 घरी माधुकरी मागायची. जे मिळाली भिक्षा, माधुकरी घालत त्या काळात. आणि माधुकरी मिळाली, थोडं खावं, थोडी विश्रांती घ्यावी, पुन्हा चालायला लागावं. असं करता 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 5-6 दिवसामध्ये ही तीनही मुलं जगदंबेच्या मंदिरात पोचली. जगदंबेचं दर्शन घेतलं.
धर्मशाळेत राहायला लागले. बाजूला धर्मशाळा आहे. पूर्वी धर्मशाळा सर्वांना मोफतच मिळायच्या नाहीतरी. प्रवासी, बैरागी, फकीर, साधू, भगवंतांचे भक्त अशांसाठी धर्मशाळा मुक्त असायच्या हो. त्यातून तर काही 6-7 दिवस झाले घरातून निघून. पण अजून 1-2 दिवस गेले आणि त्यापैकी जो वामन होता ना, जो दामोदर होता, कंटाळा, मी चालतो म्हणे घरी आता. आणि वामनाने सांगितलं, मी चाललो आता परत. मला काय आता इथे राहायचं नाही. आणि तो कंटाळलाच. दामोदर कंटाळला आणि तो म्हणाला, मी चाललो गावाला. त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना परवानगी मागितली दामोदरनी आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिली. जा बाबा, तुला जायचं तुला. आणि तो आपल्या गावाला परत गेला. इकडे गोंदवल्यामध्ये मात्र हाहाकार झाला. कारण ब्रह्मचैतन्य महाराज रोजच सकाळी नदीवर पोहायला जायचे, स्नानाला जायचे आणि बराच वेळ तिथे ध्यान धारणा करायचे, जप करायचे. पण भोजनापर्यंत गणूबाबा घरी आला नाही. आईला काळजी वाटायला लागली. तिला भोजनही गेलं नाही. शेवटी आपल्या पतिदेवांना म्हणजे रावजींना म्हटलं, हो सकाळपासून गेलेला गणू अजून आला नाही, जरा शोध घ्या ना. आणि म्हणून त्या दिवशीची घटना, ज्या दिवशी हे घरातून निघून गेले त्या दिवशीची घटना. आणि ते निघाले घरातून, शोध केला आणि त्यांना कळलं की ज्याप्रमाणे गणू घरी नाही आहे त्याप्रमाणे दामोदर आणि वामन पण नाही आहे घरी. आणि त्यांनी कयास केला की तीनही मुलं गोंदवले सोडून गेले निघून. खूप वाईट वाटलं सगळ्यांना. गीताबाई तर रडायला लागल्या. कुठे गेले असतील मुलं, काय झाले असतील. काही वेळानंतर गीताबाईंनी आपल्या पतिदेवांना म्हटलं, हो तुम्ही जाऊन शोध घ्या ना, तुम्ही जाऊन शोध घ्या कुठे गेलेले आहेत. आणि असं सगळ्यांच्या गप्पा सुरू असताना बरोबर 12व्या दिवशी तो दामू घरी आला. तो घरी आला, मग त्याच्या भोवती सगळे जमले आणि त्याला विचारायला लागले, अरे काय झालं, काय झालं, कसं झालं. त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, गणूबुवा आणि वामन हे दोघं सुखरूप आहेत. ते कोल्हापूरच्या जगदंबेच्या मंदिरात आहेत. त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम आहे, काळजी काही करू नका. हे म्हटल्यावर थोडा भांड्यात जीव पडला गीताबाईंच्या. पण तरी आपल्या पतींना म्हणाला, हो पण जाऊन पहा ना एकदा तुम्ही. तेव्हा रावजींनी आपले 3-4 मित्र बरोबर घेतले आणि कोल्हापूरकडे ते मार्गस्थ झाले. इकडे ब्रह्मचैतन्य महाराजांचा 3-4 दिवस मुक्काम झाला जगदंबेच्या मंदिरात. काही आपल्याला जसा हवा तसा सत्पुरुष काही कुठे दिसले नाही, दर्शन अजून झालं नाही. काही व्हायचे मोठ्या लोकांचे दर्शन घ्यायचे ते आनंदाने. पण म्हणाले ते की वामन, आता आपण पुढच्या गावाला जाऊ, पुढे प्रवास करू, दक्षिणेकडे निघू आपण. आणि ते निघाले. जगदंबेच्या मंदिराजवळ असलेल्या धर्मशाळेतून बाहेर पडले आणि आता पुढचा प्रवास करायचा या उद्देशाने निघाले. आणि रस्त्यात ते थोडे पुढे गेले, एक भिकारी मागे लागला. मला काहीतरी होता. भिकाऱ्याचं ते कामच आहे, भीक मागणं. त्याला गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं, गणूबांनी, अरे माझ्याकडे काही नाही बघ, सामानच नाही, काही नाही. तो पिच्छा सोडीना. तेव्हा गणूबांनी काय करावं श्रोते हो, त्यांच्याजवळ एकमेव सामग्री आहे देण्यासारखी. त्यांच्या उजव्या कानात भिकबाळी आहे सोन्याची, ती लहानपणी गठवलेली. त्यांनी खस्सकन ती धरली आणि ती ओढली. कारण भिकबाळी अशी त्याला आट्याने वगैरे पक्की केलेली असते सोनाराकडून, ते एकाएकी निघत नाही. ती काढायला कुठे वेळ आहे. आणि ती ओढली, कानाची पाळ फाटली, रक्त यायला लागलं, त्याला देऊन दिली, घे बाबा. त्याचा पिच्छा सोडवला. पण रक्ताचे थेंब गळायला लागले, उघडायला लागले. म्हणून कानाला हात लावलेला गणू पुढे जातो आहे. ह्या कोल्हापूरमध्ये सिद्धेश्वर नावाचे एक सत्पुरुषच राहत होते. अधिकारी होते, राजगुरू होते. वयाने 50शीतले आहेत, विवाहित आहेत, गृहस्थाश्रमी आहेत, पण यांना मूलबाळ नाही. यांनी आणि यांच्या कुटुंबाने असं एक ठरवलं होतं की आपल्याला मूलबाळ झालं नाही, 50शी आली, आपण एखादं चांगल्या कुळातलं मुलाला दत्तक घेऊया, असा घरामध्ये विचार सुरू होता. पण यांचा एक नियम होता की रोज जगदंबेच्या दर्शनाला जायचं. आणि ते जगदंबेच्या दर्शनाला चांगले श्रीमंत होते. घोड्याची बग्गी, त्यातून बसून रोज जगदंबेच्या दर्शनाला यावं. सिद्धेश्वर राजगुरू आणि ते निघाले आहेत दर्शनासाठी आणि हे बाहेर निघालेले आहेत. एकच गाठ पडली, साधारण 8-9चा सुमार आहे सकाळचा. त्यांनी पाहिलं की 2 मुलं समोरून येतात आहे. बग्गी थांबवली, एकाच्या उजव्या कानाच्या पाळीतून रक्त बाहेर येत आहे पाहिलं.
बग्गी थांबवली, कौतूहल वाटलं, कौतुक वाटलं आणि महाराजांची ती बालमूर्ती पाहिली आणि एक वेगळीच मनामध्ये त्यांच्या जाणीव उत्पन्न झाली की हा मुलगा दत्तक घ्यायला बरा आहे. खाली उतरले, चौकशी केली, कोण आहात? ओ महाराजांचं रूपच खूप छान होतं हो. तेजस्वी, तेजस्वी डोळे, मोठं कपाळ, लंगोटी परिधान केलेली, तेज होतं चेहऱ्यावर. धर्मशाळेतही राहत असताना अनेक जण त्यांना काय समजायचे माहित नाही, पण त्यांना नमस्कार करायचे लहान मुलांना. त्यांच्यासमोर काही पेढे ठेव, काही पैसे ठेव, काही फळं ठेव, कधी कधी तर गळ्यात हारही पडायचा यांच्या. काय त्यांच्याकडे पाहून लोकांना विलक्षण भावना असे माहित नाही. तसंच सिद्धेश्वरांचे मनात ती भावना उत्पन्न आली, खाली उतरले. बाळ कोण आहेस तू? आणि त्या वामांनी सगळं सांगितलं की आम्ही असे असे आहोत, खरं सांगितलं. सिद्धेश्वरांना आनंद वाटला की गुरूंच्या शोधासाठी निघालेली मुलं त्यांना बग्गीत बसवलं. जगदंबेचं दर्शन घेतल्यानंतर सिद्धेश्वर आपल्या घरी आले. आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, त्यांना बाहेर बसवलं, जलपाणी करवलं, फलाहार दिला, बसवून सांगितलं, बघा, कुटुंबाला सांगितलं, तो मुलगा बसलाय ना, किती छान आहे नाही. माझ्या मनात विचार आला की याला दत्तक घ्यावं आपण. त्यांनाही खूप आवडला आणि त्यांनी मांडीवर घेतला 9 वर्षाचा मुलगा त्यांच्या धर्मपत्नीने. आणि खूप कौतुक वाटलं की आपली इच्छा ईश्वर पूर्ण करतो, इतकं चांगलं पोरग आपल्याला मिळतंय. खूप लाड व्हायला लागले. गणूबुवांवर आता राजोपचार व्हायला लागले. ते थाटात राहायला लागले, कारण दत्तक घ्यायचं पुढे. काय ईश्वराची योजना आहे? सध्या ब्रह्मचैतन्य महाराज शांत आहेत, पण वामन जो आहे त्यांचा मित्र, तो कंटाळला 2-3 दिवसात, कारण याला राजोपचार, पलंग झोपायला, आणि त्याला मात्र ओसरीत झोपायचे, पत्रावळीतलं खायला द्यायचे. तो कंटाळला आणि एकांतामध्ये गणूबुवांना म्हणाला, गणूबा, तुमचे तर लाड सुरू आहेत, मी कंटाळलो बाबा, मी चाललो आपल्या गावी. म्हणून वामन जायला निघाला परत. इकडे रावजी कोल्हापूरकडे निघाले आणि वामन गोंदवल्याकडे जायला निघालेला आहे. वामनाने सिद्धेश्वरांचं घर सोडलं आणि कोल्हापूरच्या बाहेर जायचं वेशीपर्यंत आला. आणि कोल्हापूरच्या वेशीवरच त्या वामनाची आणि रावजींची गाठ पडली. रावजींनी विचारलं, अरे तू एकटा आहेस, गणू कुठे आहे? पण गणूबा अगदी सुखात आहे, सिद्धेश्वरांच्या घरी आहेत, राजगुरू आहेत, याच गावात आहे, घ्या तुम्ही शोध. पण चांगला आहे, सुखात आहे म्हणाले. आणि तो वामन मात्र गावाकडे, गोंदवल्याकडे निघून गेला. पुढे त्यांच्यासोबत 3-4 मित्र होते त्यांची सवंगडी. या सर्वांनी मिळून सिद्धेश्वरांच्या घराचा शोध घेतला. ते घर शोधत शोधत आले. सिद्धेश्वरांनी स्वागत केलं, आदरातिथ्य करीत होते. भोजन इत्यादी कार्यक्रम झाल्यानंतर रावजींनी सांगितलं, हा माझा मुलगा आहे. तोही बिलगला जाऊन बाबांना आपल्या, 15 दिवस झाले होते जवळजवळ, बिलगला जाऊन. आणि आता यांनी आपला हेतू सांगितला की याला दत्तक घ्यावा असं आमची इच्छा आहे, आम्हाला दत्तक घेऊ द्या हा मुलगा आपला. रावजींना कसं मानवणार, याची आई रडतीये म्हणे घरी. आणि खूप विनवण्या करून शेवटी रावजींनी त्या मुलाला, म्हणजे आपल्या मुलाला गणूबुवांना घरी न्यायचं ठरवलं. त्यांनी पण परवानगी दिली. पण त्या कुटुंबाचं 3-4 दिवसामध्ये गणुबांच्या एकंदर व्यक्तिमत्वावर प्रसन्न होऊन त्यांना इतके ते आवडले होते की त्यांना खूप वाईट वाटलं निरोप देताना. गावाच्या वेशीपर्यंत निरोप द्यायला आले आणि जड अंतःकरणाने घरी निघून गेले. रावजी गोंधळ ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हणजे गणुबांना घेऊन गोंधळ्यात आले. सर्वांना हायसं वाटलं, विशेषतः गीताबाईंना फार हायसं वाटलं. गीताबाईंनी तो येईपर्यंत कधीही जेवण सुखाने केलं नाही हो. कसं करणार हो? घर सोडून निघून गेलेला मुलगा सापडला आहे, पण त्याला येईपर्यंत चैन पडेना. हातात घास घेतला की घास पोटात जाईना. रामदास स्वामींच्या जीवनात अगदी असंच आहे. नारायण अगदी बालपणीचा जेव्हा बोजावून पळून गेला, राणूबाईंना किती दिवस जेवण गेलं नाही. कुठे गेला ते माहिती नव्हतं. सारखा प्रसंग आहे. पण आता घरी आला गणू, जरा घरात आनंदाचं वातावरण झालं. पण गणूबांचं मात्र घरात मन रमेना. ते पुन्हा काही विचार करतात आहे. ही गोष्ट आजोबांच्या लक्षात आली की फार आता शांत शांत अंतर्मुख राहायला लागला. त्यांनी रावजीला एकदा बोलावून, रावजी, गणूबांना आता 11वं लागलंय, याचं लग्न करून टाकू आपण. लग्न करून टाकलं की हा पुन्हा कुठे जाणारच नाही म्हणून. रावजींना तो विचार मानवला. इकडे एक खातखेड नावाचं गाव आहे, गोंदवल्यापासून जवळ आहे. त्या ठिकाणी संभाजी मल्हार गोडसे नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते. श्रीमंत होते, सुखवस्तू होते. त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आहे भागीरथी. यांना एक मुलगी होती, तिचं नाव आहे सरस्वती.
तिच्यासाठी संशोधन करीत होते. ती 9 वर्षाची आहे. अगदी साधारण 150 वर्षापूर्वी अशाच प्रकारे विवाह व्हायचे होते. आणि त्यांना ब्रह्मचैतन्य महाराजांचं स्थळ माहिती आहे. गोंदवल्याहून जवळ आहे गाव. ऐकलं होतं यांचं नाव आणि विचार केला की आपण जाऊन प्रत्यक्ष विचारावं. म्हणून मुलीला बरोबर घेतलं 9 वर्षाच्या आणि गोंदवल्याला आले. रावजींनी आणि लिंगोपंतांनी स्वागत केलं. हेतू विचारला येण्याचा. आमचे गणूबा कुठे बाहेर गेले होते. मुलीकडे पाहिलं. असा असा हेतू आहे. ती सरस्वती अत्यंत चाणाक्ष होती, बुद्धिमान होती, समजूतदार होती, सोज्वळ होती, असं तिचं वर्णन आहे चरित्र. आणि तितक्यात गणूबा आले आणि ते एकत्र पाहिले आणि रावजीच्या मनाने कौल दिला की हे दोघं एकमेकांना अनुरूप आहे, हा विवाह व्हायला पाहिजे. कारण लिंगोपंत आजोबा आहेत. तर त्यांनी सांगितलं खूप छान आहे रावजी, विवाह करून टाका. ही सोयरीक ठरली आणि खापखेडच्या संभाजी मल्हार गोडसे यांची मुलगी ही आमच्या गणूबांच्या जीवनात बायको धर्मपत्नी म्हणून आली. थाटात विवाह पार पडला. कारण लिंगोपंत आता थकत चालले. ते आता हे विवाह पाहणार, आनंदाने विवाह होणार आणि संभाजी गोडसेंची पहिलीच मुलगी. खूप थाटात विवाह झाला, आनंदात झाला, उत्साहात झाला. 8 दिवस पर्यंत खूप अन्नदान झालं, खूप अन्नदान झालं. विवाह आटोपला आणि लिंगोपंतांच्या मनात विचार आला, विठ्ठलाचे भक्त आहेत ना आणि गोंदवल्याहून पंढरपूर फार अंतर नाही आहे. पूर्वी तर नियमाने दर एकादशीला वारी करायचे, परंतु पुढे वृद्धापकाळामुळे वारी होत नसे. त्यांनी विचार केला, नवदाम्पत्य आहे, प्रेम खूप केलंय बरं का. लिंगोपंतांना सगळ्यात जास्त लाभ होता गणोबांचा महत्वाचा. विचार केला, नवदाम्पत्य 11 आणि 9 वर्षाचे, त्यांना पांडुरंगाच्या पायावर घालावं, सुखाचा संसार होईल. रावजी, गीताबाई सगळेच गेले पंढरपूरला. सगळे गेले पंढरपूरला. पांडुरंगासमोर उभं केलं नवदाम्पत्य आणि पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा सुखात ठेव बाबा यांना. आणि पंढरपूरहून पुन्हा गोंदवल्याला आले. काही काळ गेला. लिंगोपंतांच्या धर्मपत्नी, वृद्धापकाळ त्यांचाही आहे. लिंगोपंतांचं वय 85 सांगितलंय, त्यांचं 80-82 असावंच. त्या थकल्या आणि आधी त्या निवर्त आल्या लग्नानंतर काही दिवसांनी. आणि त्यानंतर 4 महिन्यांनी लिंगोपंतांचंही देहावसान झालं असं वर्णन आहे. आजी आजोबा गेले. गणोबांना पितृछत्र आहे अजून, पण गणोबांचं सगळं बालपण आजी आजोबांच्या खांद्या मांड्यावर. त्यांनी सांभाळ म्हणून जे सगळं वळण त्यांनी लावलंय. देवपूजेचं, आन्निकाचं, भजनाचं, भगवद्गीतेचं सगळं वळण त्यांनी लावलंय. म्हणून खूप प्रेम करायचे गणोबांवर. पोरके नाही झाले, आई वडील आहेत अजून, पण आजी आजोबांच्या स्मरणात राहिला. शिवाय लिंगोपंतांचा पंचक्रोशीत नावलौकिक खूप चांगला आहे. उदार हाताने गरिबांना ते सढळ हाताने मदत करायचे. सुखदुःखांमध्ये त्यांच्या घरी जायचे. मन कोणाचे कधीही न दुखवावे, ही जी शिकवण आहे महाराजांची. कधी त्यांनी मन दुखवलं नाही. सचोटीने सगळा व्यवहार करीत असं शेतीवाडीचा. पण संपूर्ण पंचक्रोशीमध्ये गोंदवले गावामध्ये लिंगोपंतांबद्दल एक प्रेमाची, आदराची भावना होती. आता ते गेले. खूप लोकांना वाईट वाटलं आणि ब्रह्मचैतन्य महाराज आता विवाह झाल्यानंतर सर्वांना असं वाटलं, रावजींना आणि गीताबाईंना विशेषतः, की आता गणू फारसा बाहेर जाणार नाही. लग्न झालं आहे, पण वेगळं झालं, विपरीतच झालं. विवाहानंतर एक तर आजोबाजी गेले म्हणून गणोबा अजूनच शांत, गंभीर, अंतर्मुख झाले. रात्र रात्र एकांतात बसून रामनामाचा जप करायचे. नदीच्या काठी जाऊन बसायचे आणि अंतःकरणात 9व्या वर्षी उफाळून आलेली वृत्ती पुन्हा एकदा उफाळून आली की गुरूंचा शोध घ्यायला पाहिजे. आणि गुरूंच्या शोधाशिवाय देव भेटत नाही, म्हणून मला काही करून गुरूंचा शोध घ्यायला पाहिजे. ही वृत्ती काहीच हलेना. खूप मनात विचार तोच वारंवार करीत होते आणि आपल्या मनात उचंबळलेल्या विचारांना एकदा त्यांनी मोकळं करून दिलं आणि घर सोडण्याचा पुन्हा निर्णय घेतला. गुरुच्या शोधासाठी दुसऱ्यांदा ब्रह्मचैतन्य महाराज घर सोडतात. एकदा 9व्या वर्षी, आता 11 संपून 12वं लागलंय. साधारण 1857 हा काळ असावा. तारखा सगळ्या चरित्रात नाहीत उपलब्ध, पण असं लिहिलेलं अंदाजे लिहिलेलं. साधारणपणे 1857 म्हणजे 12वं वर्ष लागलेलं आहे. ह्या वयामध्ये गणूबांनी पुन्हा एकदा घर सोडायचा निर्णय घेतला. सोडलंही, पण ह्या वेळा त्यांनी एकच केलं, आईला सांगितलं मात्र
की मी कशासाठी घरून चाललोय. आणि त्यामुळे गणोबा निघून गेल्यानंतर शोधाशोध नाही केली. हा अशा ध्येय प्राप्तीसाठी गेलेला आहे. त्यामुळे पांडुरंगावर भार टाकून रावजी आणि गीताबाई यांनी आपली समजूत घालून घेतली. इकडे गणोबा निघाले गुरूंच्या शोधासाठी. आणि ह्या शोध मोहिमेमध्ये आमच्या गणोबांना सद्गुरूंची प्राप्ती होणार आहे. पण सगळा कालावधी 2.5 वर्षांचा आहे शोध. मग सद्गुरू तुकाई चैतन्यांची गाठ त्यांची होणार आहे. विलक्षण आहे हो. चरित्र ऐकायला खूप सोपं आहे, चांगलं आहे. प्राध्यापक बेलसर यांनी खूप रसाळपणे लिहिलं आहे. भाषा खूप ओघवती आणि बोलती आहे त्यांची, खूप छान लिहिलंय. पण प्रसंग किती कठीण आहे कल्पना करा. 12 वर्षाचा मुलगा, अगदी रामदास स्वामीच हो. जयास वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळ जय श्रीराम. दुःख मूळ म्हटलं प्रभू. पण एक ध्येय आहे समोर की मला सद्गुरूंची भेट करूनच घ्यायची झालीच पाहिजे. ही तळमळ आहे. म्हणून जयास वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजन. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा श्रीराम. दासबोधातच आहे. देवाच्या सख्यत्वासाठी आई वडिलांचे त्याग करायला, गावातले सवंगडी मित्र इत्यादी या सगळ्यांचा त्याग करायला ब्रह्मचैतन्य महाराज वयाच्या 12व्या वर्षी सिद्ध झाले. मी खरंच चरित्र आपल्याला बोलणं सोपं आहे हो, पण प्रसंग आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करावा किती कठीण आहे. आणि ब्रह्मचैतन्य महाराज निघाले. असं वर्णन आहे. सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मचैतन्य महाराज हरिपूर नावाच्या गावाला आले. हरिपूर हे गाव कृष्णा आणि वारणा, कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम आहे. तिथे हरिपूर नावाचं गाव आहे. आणि लहानच्या गणोबांना असं कळलं की तिथे एक साध्वी आहे, अधिकारी आहे, प्रेमळ आहे, सोज्वळ आहे, रामभक्तच आहे. आपलं होऊ शकेल काम. त्यांना जिथे जिथे खूप भटकंती आहे बरं का, जिथे जिथे असं कळत चाललंय की इथे एखादा अधिकारी पुरुष किंवा साध्वी आहे, संत आहे किंवा साध्वी आहे, ते दर्शन तर घ्यायचंच, आशीर्वाद घ्यायचा. या हेतूने पहिल्यांदा त्या हरिपूरला आले. त्या साध्वीच्या घरी गेले. राधाबाई तिचं नाव आहे. तिला साष्टांग दंडवत घातला. ती फारच प्रेमळ होती. गणोबांना बसवलं, चौकशी केली, कोण आहेस काय आहेस. 1-2 दिवस गणोबा 2 दिवस तिथे राहिले. तिच्या प्रेमळ सहवासात 2 दिवस राहिले. फार प्रेमाने भजन करायची रामाच्या रात्री. गणोबांनाही भजनाची आवडच आहे. ते तल्लीन होऊन जायचे. आणि वर्णन असं आहे चरित्रात की आमच्या राधाबाईंनी भजन म्हटलं की तिच्या घरी असलेल्या रामाच्या भोवती डोलायच्या. गणोबांना असं वाटायचं काय प्रेम आहे भगवंताचं हिच्या अंतःकरणात. तिचा आशीर्वाद घेतला आणि तिने पुढे एका सत्पुरुषांचं नाव सांगितलं. बाळ, जवळ इथून मिरज नावाचं गाव आहे, जवळ आहे. कोल्हापूर हरिपूर जवळ जवळ गाव आहेत सगळे. मिरजही जवळच आहे कोल्हापूर. तू मिरजला जा, तिथे अण्णाबुवा नावाचे एक सत्पुरुष आहे, त्यांच्याकडे जा दर्शनाला. गणोबा निघाले. तिथे काम 2 दिवस राहिले, चांगलं वाटलं, पण काम नाही झालं जे व्हायचं ते. आशीर्वाद मिळाला. आणि गणोबा आता मिरजेला आले. अण्णाबांच्या घराचा शोध घेणार. तिने सांगितलं अण्णाबा, गणोबा म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज पुढच्या काळात यांच्याबद्दल खूप आदराने बोलायचे. सिद्ध पुरुष होते, पण लबाड आणि कपटी माणसं जर जवळ आली तर शिव्या पण द्यायचे. जरा विदेही वृत्तीचे होते. जेव्हा गणोबा या गावात गेले मिरजेला, ते उकिरड्यावर बसले होते. आणि गणोबांची ती मूर्ती पाहिली 12 वर्षाची दुरून येताना, ते एकदम उठून उभे राहिले. त्यांना खूप आशीर्वाद दिला, मिठी मारली त्यांना. तुझं काम होईल बरं बाळ, असं म्हटलं. फक्त तुझं काम होईल बाळ असं म्हटलं. आता यांनी विचार केला की इथे काम पूर्ण तर झालं नाही आपलं. नमस्कार केला, पुन्हा त्यांना आशीर्वाद घेतला. प्रत्येक ठिकाणी वंदन आणि त्यांचा आशीर्वाद. सत्पुरुषांचे, खूप सत्पुरुषांचे, साध्वींचे आशीर्वाद ब्रह्मचैतन्य महाराजांनी गुरुच्या शोधाच्या कार्यक्रमामध्ये मिळवले. ही पुण्याई जमा होते बरं का. सत्पुरुषांनी दिलेला आशीर्वाद पुण्याई गटात जातो आणि पुण्याई खूप काम करत असते. त्यानंतर त्यांना अक्कलकोट स्वामी महाराजांचं नाव कळलं. अक्कलकोट गावच आहे आणि अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मठाकडे त्यांची पावलं वळली की अक्कलकोटला जायचं आपल्याला आता. आणि ज्या वेळा ब्रह्मचैतन्य महाराज अक्कलकोटकडे जाणार, त्या दिवशी अक्कलकोट महाराज सकाळपासून आपल्या शिष्यां, अनेक शिष्य त्यांच्याजवळ होते. मोठा मठ होता.
शिष्याला सांगायचे, अरे आज येणार आहे तो, सांभाळा, आज चोर येणार आहे, सांभाळा सांभाळा सांभाळा. पण खबरदार त्याला कोणी काही बोललात तर. असं बोलत होतं दिवसभर. लोकांना काही अर्थबोध होईना. आणि जेव्हा गणुबाईंची स्वारी अक्कलकोट महाराजांजवळ पोहोचली, अक्कलकोट महाराजांनी आधी गणुबाईंनी साष्टांग वंदन तर केलंच. अक्कलकोट महाराजांनी उठवला, ये बाळ, माझा बाळ आलास का? असं प्रेमाने म्हटलं, पाठीवरून हात फिरवला, मठात नेला आपल्या, जवळ बसवलं. जवळ बसवलं पण सांगितलं मात्र, बाळ, तुझं काम माझ्याकडे नाही होणार आहे. तू आलास छान झालंस, तुला माझा पूर्ण आशीर्वाद आहे, पण तुझं काम माझ्याकडे होणार नाही आहे. आणि अक्कलकोट स्वामी महाराजांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना प्रसाद म्हणून एक ताटभर डाळिंबाचे दाणे दिले. समोर घे प्रसाद म्हणून. प्रसादाचं मूल्य आमच्या गोंदवलेकर महाराजांना माहिती आहे. प्रसादे सर्व दुःखानाम हा निरस्योपजायते, भगवद्गीता. प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. हे प्रसादाचं महात्म्य आजोबांकडून वळणाऱ्याकडून कळलंय. सत्पुरुषांचा हातचा प्रसाद घ्यावा, खूप फलदायी होतो. ताटभर डाळिंबाचे दाणे दिले. आमच्या गणुभाऊंनी थोडेसे घेतले प्रसाद म्हणून आणि सगळे उरलेले दाणे तिथे जमलेल्या सगळ्या लोकांना वाटून दिले. विचार केला, इथेही आपलं काम झालं नाही. हे अधिकारी तर आहेत पण आपलं काम नाही. त्यानंतर अक्कलकोट नंतर गणुबा देव मामलेदार नावाचे गृहस्थ आहेत. एक देव मामलेदारांकडे गेले. देव मामलेदार हे फार मोठे सत्पुरुष त्या काळात होऊन गेले. त्यांचं नाव कळल्यावरून त्यांच्याकडे गेले. यांच्या धर्मपत्नीचं नाव सुंदराबाई असे. मामलेदार उपाधी का मिळाली? ते अत्यंत सात्विक वृत्तीचे होते, त्यागवृत्तीचे होते, दान धर्म अन्नदान करण्यात खूपच त्यांच्याकडे, आणि त्यांच्याकडे सतत कोणी ना कोणी भोजनाला असेच, खूप अन्नदान करायचे. देव मामलेदार वयाच्या 16व्या वर्षापासून 58व्या वर्षापर्यंत सरकारी नोकरीत होते. पण त्यांचं एकंदर सत्पुरुषासारखं आचरण पाहून त्यांना देव मामलेदार लोक म्हणायचे. कारण उद्यावर मोठ्या मामलेदार म्हणायचे, प्रेमळ होते. त्यांनी 2-3 दिवस गणुबांना ठेवून घेतलं आणि हे सांगितलं, गणुबा बाळ, तू माझ्याकडे आलास, पण तुला मंत्र देण्याचा अधिकार मला नाही आहे बाळ, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी तेच सांगितलं, अक्कलकोट महाराजांनी तेच सांगितलं. आता गणुबा म्हणतात, आणखी पुढे ईश्वराची योजना असेल त्याप्रमाणे हुमनाबाद नावाचं गाव आहे, हुमनाबाद. आणि हुमनाबाद या गावी माणिक प्रभूंचं वास्तव्य असे. नृसिंहाची उपासना यांना आहे. अत्यंत कडक अशी ती उपासना असते. पण फार यांचं प्रस्थ असे. हे राजयोगी होते, वैभव खूप होतं, पण अंतःकरण अत्यंत विरक्त आणि शांत वृत्तीचे होते. त्यांच्याकडे गेले, माणिक प्रभूंकडे. आणि आज हे येणार, तर माणिक प्रभूंनी सर्वांना सांगितलं होतं की अरे आज येणार आहे, येणार आहे, येणार आहे. वाट पाहत होते. आणि वर्णन तसं आहे की माणिक प्रभू हे आपल्या गावाच्या वेशीवर जाऊन उभे राहिले यांची वाट पाहत. काय गरज आहे संतांना. कसं नातं असतं, कशी आतून एक टेलिपॅथी असते बघा, की आज येणार तो. वेशीपर्यंत हुमणाबादच्या ब्रह्मचैतन्य महाराज पोहोचले, वेशीवर उभे आहेत. इकडे मंदिरात मठात भोजनाची वेळ झाली. शिष्य येऊन म्हणतात, महाराज भोजन मानले, चला जेवायला. ते म्हणतात, भोजन तर काय रोजच आहे तुमचं, पण आज माझा भाऊ येणार आहे आणि मला त्याच्यासोबत भोजन घ्यायचंय. माझा भाऊ येतोय आज, असं त्यांना म्हणाले. हो. आणि ब्रह्मचैतन्य महाराज आले, साष्टांग दंडवत घातला, त्यांनी उठवला, आलिंगन दिलं आणि मठात नेला, भोजनाला बरोबर घेतला. पण शेवटी त्यांनीही 2-4 दिवस तिथे राहिल्यानंतर त्यांनीही म्हणजे माणिक प्रभूंनी सांगितलं की बाळ, तुझी योजना माझ्याकडे नाही बाळ, तू आणखी पुढे प्रवास कर. आणि त्यांच्या उपदेशाप्रमाणे ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुढे विचार केला. इथेही आपलं काम झालं नाही, पण दर्शन झालं. आणि प्रत्येक ठिकाणी सत्पुरुषांचा आशीर्वाद ते प्राप्त करतात. ब्रह्मचैतन्य महाराजांना ह्या काळात एक बातमी कळली की अबूच्या पर्वतावर एक फार मोठा योगी आहे, गुहेत राहतो, अधिकारी आहे, आणि योगद्वारे त्यांनी ज्ञान संपादन केलं अशी वार्ता त्यांच्या कानावर आली. म्हणून 12 वर्षाचे हे बालक आता अबूच्या पर्वतावर जायला निघाले. काय विलक्षण चरित्र आहे हो. एकट्या, काही जवळ सामग्री नाही,
काही जवळ सामग्री नाही, एक लंगोटी आणि वस्त्र अशी काही नाही, एक मेळ बिगवाळी ती देऊन दिली, काहीच नाही आता. ती काय सामग्री थोडी होती, लहानपणी आई वडिलांनी घातली होती तेव्हा ती देऊन दिली. अबूच्या पहाडावर गेले, खूप शोध घेतला, गुहेत राहत होते. जाणार पांथस्थ भेटले की विचारायची, इथे एक योगेश्वर राहतात अशी मला बातमी कळली, कुठे आहेत ते? आणि शेवटी त्याला पत्ता लागला की अबूच्या पहाडामध्ये एका गुहेमध्ये एक योगी आहे, ती बघ गुहा. त्या गुहेमध्ये ब्रह्मचैतन्य महाराज गेले. वय 12 संपून 13 किंवा 13 संपत आला असेल. गुहेत गेले, खूप अंधारी गुहा. आत गेले खूप पर्यंत, पुढे प्रकाश दिसला आणि एका दगडी चौथऱ्यावरती एक योगी बसलेले आहेत. ब्रह्मचैतन्य महाराजांनी साष्टांग दंडवत घातला. त्यांनी डोळे उघडले, विचारलं, बाळ कोण आहेस तू? इतक्या लांबून या निर्भीड वनामध्ये गुहेत आलास, कोण आहेस तू? कशासाठी आलास इथे? त्यांनी एकच उत्तर दिलं, महाराज मी फक्त आपल्या दर्शन घेण्याकरता आलोय महाराज. प्रसन्न झालं वाटलं त्यांना, जवळ बसवून घेतला. पण त्यांनी ते सांगितलं की तुझी योजना माझ्याकडे नाही, पण तुझं काम नक्की होईल असं सांगितलं. ब्रह्मचैतन्य महाराजांनी विचार केला, अबूच्या पहाडातही योग्याने आपलं काम केलं नाही, आता कुठे जावं आपण? नाव ऐकलं होतं आई वडिलांकडनं, काशी. कुठे आहे माहित नाही, विचारत जायचंय. जवळ नकाशा नाही, पायी अनवाणी जायचंय. निर्भीडपणात आहे सोबतीला. पण लहानपणापासून आमच्या गणोबांना भय नावाचा प्रकारच नाही. हनुमंतांचे अंश आहेत. आमच्या रामदास स्वामींच्या जीवनातही अशाच कथा आहेत. 12 वर्ष तीर्थाटन जेव्हा रामदास स्वामींनी केलं, असंच एकट्याने लंगोटीवर, त्यांना नेहमी जाणीव आहे, त्यांना नाही, हनुमंतामुची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले यांना. आमच्या मागे हनुमंत आहेत, त्यांची धारणा होती. ब्रह्मचैतन्य महाराजांची तीच धारणा आहे. भय नावाचा प्रकारच नाही. म्हणून अबूच्या पहाडातून थेट काशीला पोचले. काशीला अनेक संन्यासी राहत असत, साधक राहत असत. मुख्य स्थान काशी विश्वनाथाचं आहे, त्याचं दर्शन घेतलं. त्याला प्रार्थना केली की मला सद्गुरूंची भेट. काशीमध्ये तेलंगस स्वामी नावाचे एक अधिकारी सत्पुरुष राहत होते. योगाचे फार मोठे अधिकारी होते. योगशास्त्राचा नुसता अभ्यास नव्हता, ते निष्णात होते आणि योग साधनेद्वारे त्यांना अनेक सिद्धीही प्राप्त झाल्या. ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्याजवळ गेले. त्यांना इतकं लहानसा मुलगा आपल्याकडे आलाय पाहून आनंद वाटला. सगळी चौकशी केली, कोण आहेस, काय सांगितलं, महाराष्ट्रातून गोंधळून आलं वगैरे सगळं सांगितलं, आपला पत्ता वगैरे, नाव खोटं काहीच नाही, प्रामाणिकपणे. त्यांना आनंद वाटला, ठेवून घेतला. आणि ह्याच्याकडे तेलंगस स्वामी यांचं नाव आहे, यांच्याकडे ब्रह्मचैतन्य महाराजांनी योगाची खूप अभ्यास केला. बरेच दिवस त्यांनी ठेवून घेतलाय. त्यांची स्वतःची योग साधना पाहून ब्रह्मचैतन्य महाराज अचंबित व्हायचे हो. त्यांचा आहार निद्रेवर फार नियंत्रण असे. क्षुधा तृषा त्यांना सहसा लागतही नसतील. कधी कधी ते महिना 2-2 महिने मौनात राहायचे. ह्या काळात खूप कडक योग साधना करायचे. ब्रह्मचैतन्य महाराजांनी एक दिवस त्यांना त्यांच्याचकडे राहिले ना, पाहिलं घरात नाहीत, कुठे गेले असतील. म्हणून भर माध्यांनी ब्रह्मचैतन्य महाराज तेलंगस स्वामींचा शोध घेण्याकरता नदीच्या किनाऱ्यावर, गंगा आहे तिथे काशीला, किनाऱ्यावर गेले. वाळूमध्ये भर माध्यांनी तापलेली वाळू, त्याच्यावरती ते उताने पडले. यांना दया आली, अरे चटके बसत असतील ना. यांनी काय करावं, ते तर तिथे सुद्धा योग धारणा करून समाधीत गेलेले. यांनी त्यांना उचललं, इतकं मोठं शरीर पाठीवर घेतलं पोत्यासारखं, त्यांना झोपडीत आणलं त्यांच्या आणि झोपवून दिलं. आणि पाहिलं थोड्या वेळाने तिथे ते नाही, पुन्हा जाऊन बसले. एकदा आणलं, झोपवलं, निघून गेले. त्यांना दया ब्रह्मचैतन्य महाराजांना, त्यांना चटके बसत असतील वाळूचे. 12, 12:30, 1 वाजला, किती तापते वाळू नदीची. पुन्हा गेले, ते पुन्हा झोपलेले उताने. त्यांनी त्यांना पुन्हा पाठीवर घेतला, पुन्हा झोपडीत आणले. विचार केला की हे असे जातात ना, झोपडीला कुलूप लावलं. कशा घटना आहेत बघा. पण योगद्वारे सिद्धी प्राप्त झालेले तेलंगस स्वामी आणि ब्रह्मचैतन्य महाराज बाहेर बसले. थोड्या वेळाने विचार, हे बाहेर विश्राम करत होते. थोड्या वेळाने कुलूप उघडून पाहिलं, गुरुदेव काय करतात ते, पुन्हा जागेवर नाही. कुलूप लावलेल्या झोपडीला, दुसरा रस्ता नाही बाहेर यायचा. पण
पुन्हा वाळवंटात गेले तर तेलंग स्वामी वाळूत पुन्हा झोपलेले दिसले. इतकी अफाट योग साधना, योग साधनेच्या शिखरावरच ते अत्युच्च सिद्धी प्राप्त झालेले. ब्रह्मचैतन्य महाराज असे खूप दिवस तिथे राहिले. त्यांना वंदन केलं आणि शेवटी तिथूनही निघून गेले. काशीच्या बाहेर नाही गेले अजून. काशीमध्ये पण कळलं की इथे आपलं काम होऊ शकत. योग शिकले त्यांच्याकडे पुष्कळ योगात ते निष्णातही झाले. योग प्रक्रिया बरीच शिकले ते. पण काशीमध्ये आणि एक अधिकारी सत्पुरुष होते. ते षटशास्त्र पारंगत होते आणि मंत्रविद्येचे पण प्रवीण होते. त्यांच्या मंत्रविद्याही खूप होती. त्यांचा शोध घेत घेत काशीतलीच गोष्ट बोलतोय आपल्याशी. त्यांचा शोध घेत 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 ब्रह्मचैतन्य महाराज शोधून काढले. त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि त्यांनी डोळे उघडले हो आणि विचारलं, कोण आहेस बाळ तू? सांगितलं आपलं सगळ्यांना नाव. त्यांना खूप प्रत्येकाला कौतुक वाटायचं हो, 12 वर्षाचं मूल आपल्याकडे येत आहे, ते मंत्रशास्त्राचे पारंगत आहेत. यांनी ऐकलं की ते फार अधिकारी आहेत. त्यांनी आसन दिलं बसायला. बस म्हणे, बाळ माझ्याकडे जी विद्या आहे ना बाळ, तुला विद्या शिकायची आहे गुरूंकडून. माझ्याकडे जी विद्या आहे ना बाळ, षटशास्त्र पारंगत होते ना आणि मंत्रविद्याही होती, पण माझ्याकडचं सगळं शास्त्र शिकायला तुला 18 वर्ष लागतील. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, इतका वेळ कुठे आहे? मला 3 दिवसात ही विद्या द्या. 3 दिवसात सगळी विद्या शिकवा मला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे, बाळ ओळखलं याचा काय पिंड आहे? बाळ तुला जी विद्या हवी ना ती नाही माझ्याजवळ. अध्यात्म विद्या विद्यानाम पाद प्रवतदामम. अध्यात्म विद्या तुला हवी आहे, ते देणारा मी गुरु नव्हे. बाळ तू अजून शोध घे. ब्रह्मचैतन्य महाराज त्यानंतर सुवर्ण चरित्रामध्ये अयोध्येला गेले. प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं, शरयूचं स्नान केलं आणि अयोध्येमध्ये असताना त्यांच्या कानावर बातमी आली की इथे जवळच नैमिषारण्य म्हणून एक अरण्य आहे. ही ब्रह्मचैतन्य महाराजांची नैमिषारण्याची पहिली यात्रा आहे बरं का. पुढे त्यांना अनुग्रहानंतर ते पुन्हा एकदा जेव्हा तीर्थयात्रांना गेले, अशी 2दा नैमिषारण्याची यात्रा ब्रह्मचैतन्य महाराजांनी केली. ही आता पहिली आहे गुरूंच्या शोधासाठी केलेली. पण ऐकलं की नैमिषारण्यात खूप साधू आहेत, योगी आहेत, उत्तम अधिकारी आहेत, तिथे आपलं कदाचित काम होईल म्हणून नैमिषारण्यात शिरले. नावाप्रमाणे नैमिषारण्य खूप घनदाट जंगल आहे बरं का. मोठा परिसर आहे खूप, थोडासा नाही. नैमिषारण्य नावाचा गावही आहे श्रोते. आमच्या परमभाग्याने मला 2-3दा तिथे जायचा योग आला भागवत कथेसाठी. कारण भागवत कथेचं ते जन्मस्थान आहे. या नैमिषारण्यामध्येच व्यास महर्षींनी 18ही पुराण लिहिली. भागवताची रचना या ठिकाणी झाली. तिथे व्यासगद्दी किंवा व्यास गुफा म्हणून आहे आता, म्हणून त्यानिमित्ताने आमचं जाणं झालं. पण ब्रह्मचैतन्य महाराज ज्या अरण्यात फिरले त्या अरण्यात आम्ही थोडस 8-10 किलोमीटर आतपर्यंत गेलो. खूप घनदाट जंगल, अगदीभर माध्यान्य सुद्धा सूर्याचा किरणही येत नाही, इतकं घनदाट उंच उंच वृक्ष आहेत, इतकी सावली, श्वापदही आहे, भीती वाटेल असं वातावरण आहे. वाघ, सिंह, लांडगे असे हिंस्त्र पशु आहेत, नाग आहेत मोठे मोठे. ब्रह्मचैतन्य महाराजांना नागांचा प्रत्यय आला, पण यांच्या अंतःकरणात ती तळमळ ईश्वराला माहिती आहे. वर्णन तर चरित्रात की ब्रह्मचैतन्य महाराज नित्य खोल खोल अरण्यात जायचे. ते 2 भुजंग असे उभे असायचे रस्त्यामध्ये, पण ह्या बालमूर्तीला पाहिलं हनुमंतांच्या अंशावताराला की ते भुजंग बाजूला व्हायचे रस्ते आपोआप. ईश्वराच्या योजनेप्रमाणे त्यांना आशीर्वादही खूप मिळालेले आहेत. त्यांचा सद्गुरूंचा शोध सुरू आहे. त्यात हिंस्र पशूंकडून त्यांना इजा नाही होते, त्यांना भय तर नाहीच आहे, इजा नाही काही. नैमिषारण्यात शोध घेता घेता त्यांना एका ठिकाणी एक गुहा दिसली. असं निर्भीडपणे त्या गुहेत शिरले हो, निर्भीडपणे शिरले. आणि त्या ठिकाणी 6 योगी काहीतरी योगाची प्रक्रिया करत होते. धुनी पेटवली होती, धुनी भोवती 6 योगी बसलेले, पण आसन मात्र 7 मांडले होते. त्यात त्या 4थ्या क्रमांकाच्या आसनावर जे साधू होते, योगी होते, त्यांनी डोळे उघडले. ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना साष्टांग दंडवत घातला. ते मौनात असावेत कदाचित. त्यांनी खून केली, बाळ तिथे बैस. ब्रह्मचैतन्य महाराज तिथे बसले. त्या सर्व योग्यांचे डोळे बंद, यांनी बंद केले. यांची ध्यान धारणा लहानपणापासून खूपच चांगली होती.
हेही ध्यानात गेले. बराच काळ गेला. सगळ्यांनी डोळे उघडले, चौकशी केली. त्या मुख्य आसनावर बसलेल्या सत्पुरुषांनी, कोण आहेस, कसा आला, सगळं सत्य सत्य सांगितलं. त्यांनी आशीर्वाद खूप दिला की बाळ, तुझं काम होणार आहे आणि तुझ्या मनात जसं व्हायला पाहिजे तसंच होईल, असा आमचा आशीर्वाद आहे. ब्रह्मचैतन्य महाराज हिरमुसले नाही, आशीर्वाद तर मिळाला की तुझं काम होईल, म्हणजे आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होणार आणि तुझ्या मनात आहे तसंच होणार, म्हणजे रामाचं दर्शनही होणार. तिथे राहिले काही काळपर्यंत त्या योग्यांच्या सान्निध्यामध्ये. बाहेर आले गुहेच्या. नैमिषारण्यात मात्र बरेच दिवस ते फिरले हो. खाण्यापिण्याला काही नाही, सोय नाही. वर्णन खूप आहे चरित्रात, इतकं बोलायला आपल्याला वेळ नाही. रानगाईंचं बर्फचा प्रांतात मध्ये बर्फावर पडलेलं दूध गोठून त्याच्या वड्या व्हायच्या, त्या खायच्या. काही कंदमुळे मिळायचे, ते धुवून स्वच्छ करून साफ करायचे, ते खायचे. पण अशी विलक्षण शक्ती त्या कंदमुळांमध्ये होती की एखादं कंदमूळ एकच खाल्लं तरी 7 दिवस भूक लागणार नाही. एखादं विशिष्ट कंदमूळ खाल्लं की 15 दिवस भूक लागणार नाही. अशी भूक नाहीशी करणारी सुद्धा फळं त्या अरण्यात ब्रह्मचैतन्य महाराजांनी च्या चरित्रात उल्लेख आहे. त्या निर्भीड अशा नैमिषारण्यातून बाहेर पडले आणि विचार केला, आता आपण कलकत्त्याला गेलं पाहिजे. खूप ऐकलं होतं, म्हणजे हा सगळा पश्चिमेचा भाग, आता तिथे जाऊया गुरूंच्या शोधासाठी. कलकत्त्याला आले. कलकत्त्याला गेल्यानंतर त्यांना 2-3 साध्वी भेटल्या, कोणी चांगले भक्त भेटले, एक तासे भक्त भेटले, पुरुष अधिकारी खूप, की देवाचं नाव घेतलं कीच रडायला लागायचे, डोळ्यात पाणी यायचं. पण यांच्याकडे त्यांचं काम झालं नाही. आशीर्वाद मात्र प्रत्येकाने दिला याच्यात. शेवटी ब्रह्मचैतन्य महाराजांना रामकृष्ण परमहंस हे नाव कळलं. ह्यांच्याकडे आपलं काम कदाचित होईल. ईश्वराची काय योजना माहिती नाही, म्हणून रामकृष्ण परमहंसांच्या दर्शनाला ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे गणुबुवा निघाले. दक्षिणेश्वरीला ते राहायचे मठामध्ये, तिथे गेले. त्यांनी सांगितलं, आता शहरात गेलेत, कलकत्ता शहरात. शिष्याने सांगितलं, कलकत्ता शहराकडे पायी, कल्पना करावी, 13-14 वर्षाचं मूल पायी चालत आहे. सगळीकडे वन 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 गुरुचा शोध घेत आहे. सद्गुरु वाचून तळमळ जाणार नाही श्रीराम, हे पक्क ध्यानात आहे. काय प्रचंड तळमळ आहे, काय वय आहे, पायी पारपीट आहे, काय खायला मिळेल हे माहिती नाही, कुठे आसरा मिळेल माहिती नाही. दक्षिणेश्वरून कलकत्त्याकडे निघाले. कलकत्ता नगरात प्रवेश केला, शहरात मुख्य. आणि रामकृष्ण परमहंस वाटेने येताना दिसले, यांना दिसले. लोकांनी सांगितले, हेच रामकृष्ण परमहंस. साष्टांग दंडवत रस्त्यातच घातला. रामकृष्ण परमहंसांनी उचललं, मिठी घातली. पाहायला एकंदर त्याला ओळखू येत असे आध्यात्मिक भूमिका काय आहे. आणि त्यांनी एकच वाक्य म्हटलं, बाळ, तू स्वतःचा खून करून टाक, स्वतःला मारून टाक. व्यावहारिक किंवा लौकिक जगामध्ये याचा अर्थ खूप वेगळा होतो, पण त्यांना कळलं, तू स्वतःला मारून टाक, स्वतःचा खून कर, याचा अर्थ देहबुद्धी संपव, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. मनाच्या श्लोकात वर्णन. कलकत्त्यालाही काम झालं नाही, निराश नाही झाले. सद्गुरूंचा शोध घेतल्याशिवाय घरी जायचंच नाही आहे, ते मला भेटणारच. अनेक सत्पुरुषांनी आतापर्यंत आशीर्वाद दिले, ती पुण्याई आहे. आणि गोंदवलेकर महाराजांनी आता ठरवलंय, गणुबांनी आता 15 वर्षात पदार्पण केलंय. बरीच मोठी पदयात्रा आहे, कुठून कुठे जातात ते कल्पना करा आपण. आणि मध्ये मध्ये अनेक सत्पुरुष भेटले असतील, सगळ्यांचे उल्लेख चरित्रात जरी नसले तर भेटलेच असतील. कारण भारतवर्षाच्या प्रत्येक प्रांतामध्ये सत्पुरुष आहेत. साधक तर आहेत, पण सत्पुरुष पण आहेत. पण कुणाचं काम कुठे व्हावं हे ठरलेलं असतं श्रोते, ईश्वराच्या योजना. म्हणजे सद्गुरू म्हणून कुणाला कोण लाभावा ही ईश्वराची योजना असते. गणुबांनी विचार केला की आता आपण दक्षिणेकडे सरकलं पाहिजे, म्हणून हैदराबादला आले असं वर्णन आहे. हैदराबादला आले, काही दिवस तिथे राहिले. आता पूर्ण दक्षिण पालथा घालूया. एक दिवस सकाळी उठले, नदीच्या किनाऱ्यावर गेले. विचार करत होते की सद्गुरूंसाठी घरदार सोडलं, आई वडिलांचा त्याग केला, इतका वणवण फिरतोय, रामराय अजून कृपावंत होत नाहीयेस. विचार केला की आता आपण उत्तर हिंदुस्थान बहुतेक सगळा फिरलो, पश्चिमेकडे गेलो, आता दक्षिणेकडे आपल्याला गेलं पाहिजे, असा विचार फक्त मनात आला मात्र. आणि समोर एक तेजस्वी मूर्ती उभी राहिली.
अत्यंत तेजस्वी अशी एक मूर्ती उभी राहिली सत्पुरुषाची अचानक योगायोगाने. हे रामदासी संप्रदायातले जे समर्थांच्या संप्रदायातले अधिकारी थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण होते. ते समोर दिसल्यावर पुन्हा तद्विद्य प्रणिपातेनं पुन्हा साष्टांग नमस्कार घातला. गणोबांची रीतच आहे. साधू सत्पुरुष अधिकारी साधक दिसला की साष्टांग दंडवत घालायचा. त्याने उठवलं, बाळ तू ज्या कामासाठी फिरतोयस ना, ज्या कामासाठी तू फिरतोयस ना, ते तुझं काम येहळेगाव या ठिकाणी होणार आहे. त्या येहळे गावी तुकाई चैतन्य म्हणून एक अधिकारी सत्पुरुष आहेत. त्यांच्या जवळ तू गेलास ना तर तुझं पूर्ण काम तिथे होणार आहे असा माझा आशीर्वाद आहे. पहिल्यांदा ब्रह्मचैतन्य महाराजांना पहिल्यांदा असं आश्वासन असा आशीर्वाद मिळाला की तुझं पूर्ण काम कुठे होणार आहे. याच्या आधीच्या सत्पुरुषांनी म्हटलंय की माझ्याकडे तुझी योजना नाही, तुला अनुग्रह द्यायचा मला अधिकार नाही, तू पुढे जा, तू पुढे जा, असं त्याला पुढे पुढे सरकवित होते. पण आता प्रत्यक्ष आश्वासन मिळालं श्री रामकृष्णांच्या मुखातून की तू ज्यासाठी घरदार सोडलंस, तळमळ तुझ्या अंतःकरणात ज्यासाठी आहे ते तुझं काम येहळे गावाला पूर्ण होणार आहे आणि त्याने तुझं पूर्ण समाधान होणार आहे. बाळ तू येहळे गावाला जा. तुकाई चैतन्य नावाचा उल्लेखही केला, त्या ठिकाणी तुझं पूर्ण काम होणार आहे. श्रोते हो, याप्रमाणे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर वयाच्या 12व्या वर्षी घराच्या बाहेर पडलेले, आता 14वं सपून 15वं लागलेलं आहे. ह्या काळामध्ये गुरूंच्या स्थानाचा नेमका पत्ता त्यांना कळल्यामुळे आता येळेगाव कुठे आहे असा शोध करायला लागले. वाटसरूंना पांथस्थांना विचारायचं, हाच जीपीएस त्या काळातला, हाच जीपीएस. जाणार येणाऱ्या पांथस्थांना वाटसरूंना यात्रेकरूंना विचारावं येळेगाव कुठे आहे. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हणजे गणोबांना नेमकी माहिती कळली की येळेगाव हे नांदेड जवळ आहे महाराष्ट्रात. म्हणजे आपल्या गोंधळाच्या फार अंतर दूर नाही, महाराष्ट्रातच. पण गुरुसाठी संपूर्ण भारतवर्षात भ्रमंती पायी भ्रमंती करणाऱ्या ब्रह्मचैतन्य महाराजांचा योग येळे गावात आहे. शोधे येळेगावला तुकाई चैतन्य आहेत, त्यांची आता ब्रह्मचैतन्य महाराजांची गाठ होणार. ते खूप कसून कठोर परीक्षा ब्रह्मचैतन्य महाराजांची घेणार. 9 महिन्यांची त्यांची परीक्षा घेणार आणि त्यानंतर त्यांना पूर्ण अनुग्रह कृपा करणार. त्यांच्यावर कृपा प्राप्त झाल्यानंतर त्यांना तीर्थयात्रेचा आदेश देणार. हे सगळं आपण पुढच्या आपल्या पुष्पामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. आज त्यांनी सद्गुरूंच्या शोधासाठी जी मोहीम केली त्याला फल मिळालं, गुरूंचा पत्ता मिळाला. त्या दिशेने आता ब्रह्मचैतन्य महाराज झालेले आहेत, ते येळेगावाला पोचतील. पुढचा कथा भाग आपण पुढच्या पुष्पामध्ये ऐकायचा प्रयत्न करू. आजची झालेली चिंतन सेवा परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो. या ठिकाणी वाणीला विराम देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ